प्लेयर ऑफ द मॅच निर्णायक धावा ज्याच्या बॅटमधून आल्या अर्थातच रोहित ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. 12 धावसंख्येचे योगदान. जर्सी नंबर 18 रोहित ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. मॅच कडे आपण जाऊयात. शेलू आणि डोनेवाडी टॉस जिंकला डोनेवाडी टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारले. दोन्ही टीमचे 12th मॅन डोनेवाडी अँड शेलू. बोथ टीम्स आय रिक्वेस्ट यू 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. मॅच नंबर 3 तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना डोनेवाडी आणि त्यांच्या विरोधात शेलू. टॉस जिंकला डोनेवाडी टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारले. प्रथम बॅटिंग करतो या मॅच मध्ये शेलू संघ. दोन्ही टीमला देऊयात खूप खूप साऱ्या शुभेच्छा. ऑन स्ट्राइक बॅट्समॅन आपण पाहताय. रोहित सलामीचा षटक. मॅच लावते सुरुवात. ग्रीन सिग्नलचा इशारा ऑफिशियल. पहिलाच बॉल रडार मध्ये आला. दिलाय फेकून बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला ब्रँडेड षटक. यांना मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती येऊन असं नसतं. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत केले गोलंदाज रोहितचं. सोमनाथनं या मॅच मध्ये या मोठ्या षटकारानं धावसंख्या 6 उचली घेत असताना 6 धावा धावफलकावर. बॉल नंबर 2. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याची आवश्यकता होती. तेच प्रयत्न. बॅट अगदी वेगानं फिरली होती सोमनाथची, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू
निर्धावानं कमबॅक केलं रोहितनं या षटकात. 2 बॉलमध्ये धाव फलकावरती 6. रोहितचा बॉल अशाभूत नजरेनं पाहत राहावं लागेल. वाईड यार्कर परफेक्ट एक्झिक्यूट करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखी एक निर्धाव बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आलाय, परंतु मागील 2 बॉलवरती थांबवलं फलंदाजाला रोहितनं. हेच करावं लागतं ॲज अ बॉलर. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. आणखी एक चांगला बॉल. ऑफिशियल स्टेबल आहेत. निर्धाव चेंडू. 3 लगातारचे निर्धाव बॉल. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला आणि तिथून रोहितनं मात्र लाईन लेंथ इतक्या कंट्रोलमध्ये ठेवले की एकही धाव त्यानं खर्च केलेला नाहीये. 4 बॉल धाव फलकावरती 6. बॉल नंबर 5 फटका फसलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. पकडली जाईल कॅच. पहिला धक्का लागतोय सोमनाथच्या स्वरूप. धाव फलकावरती 6. चार ओव्हरची मॅच आहे. अंतिम बॉल P1च्या षटकातील. पहिल्याच बॉलमध्ये 6 धावा आल्या. त्यानंतर 4ही बॉल चांगल्या रीतीनं फेकलेत रोहितनं. रोहितचा बॉल यार्कर लेंथ. जबरदस्त फटका डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये रन मिळते या बॉलवरती 1. जबरदस्त कमबॅक केलं या षटकामध्ये. अंतिम क्षण 1 रन येईल. पहिल्याच बॉलमध्ये 6 आल्यानंतर टोटल पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा त्या धावफलकावरती 1-7. टीम शेलू संघाची सध्याची स्थिती आपण पाहताय. ची जबरदस्त बॉलिंग राहिली पहिल्या षटकात. त्यानंतर रोशन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. 1-7. करंट रन रेट आपण पाहताय 7.00. प्रोजेक्टेड स्कोर 28. या रन रेटनं करंट रन रेट 7नं 28 पर्यंत पोहोचू शकतो शेलू संघ. परंतु मध्ये मध्ये मोठे फटके आल्यानंतर धावफलक पुढे जाऊ शकतं. पहिलाच बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न. उंच हवेमध्ये बॉल आकाशाला गवस निघालतो. क्षेत्ररक्षक जज करतोय. अगदी जबरदस्त कॅच पकडले. फलंदाज होतोय बाद.
7 या धावसंख्येवरती दुसऱ्या फलंदाजाची साथ सुटत असताना मैदानाच्या आतमधून 2 बाद 7 ही अवस्था आपण पाहता शेलू टीमची. रोशनचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये लॉंग ऑफ मध्ये जज करताय क्षेत्ररक्षक. कोणतीही चुकी नाहीये. आल्या पावली माघारी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन विकेट हॅट्रिक. रोशन 2 लगातारच्या सफलता त्याने अर्जित केल्यात. बॉल नंबर 3 अनप्लेबल यार्कर. निर्धाव चेंडू येतोय. विकेट हॅट्रिक मिस जरूर झाले परंतु बॉल चांगला होता. रोशनचा बॉल थांबून ठेवलाय शेलू टीमला. टॉस जिंकून डोनेवाडी टीमनं टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग का स्वीकारली. त्यात महत्वाची गोष्ट आहे की पहिल्याच बॉलवरती 6 धावा आल्या होत्या आणि आता धावफलक येते 7 या धावसंख्येवर. बॉल नंबर 4 पुन्हा एकदा हवेमध्ये. अगदी लेझी क्रिकेट. सहजरित्या पकडले जाईल कॅच. आणखी एक फलंदाज बाद. चार बॉलमध्ये 3 सफलता अर्जित केल्यात गोलंदाज रोशननं. इकॉनॉमिकल स्पेल आणि त्यामध्ये विकेट टेकिंग बॉलिंग ची ॲबिलिटी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करते रोशन. आणखी एक मोठा फटका खेचायचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल कॅच पकडले. ऑफिशियल कडे लावडली अपील. बॅटची कडा घेत यष्टीरक्षकानं कोणतीही चुकी केलेली नाहीये. दोन मेडन षटक अद्याप या स्पर्धेमध्ये पडले. तिसरा रोशनच्या माध्यमातून येईल का. फायपर लावेल का मैदानाच्या मध्ये. हवेमध्ये बॉल. फायपरची संधी परंतु इथे मात्र कॅच ड्रॉप. काय भन्नाट गोलंदाजी केली. फायपरचा चान्स अक्षरशः कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा मिळतात त्या बॉलवरती अंतिम क्षणी 1. परंतु कौतुक करेल गोलंदाज रोशनचं. जबरदस्त बॉलिंग. 8 या धावसंख्येवरती 5 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
रितेश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. काय षटक राहिलंय मागील रोशनचं. रवी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल रवीचा. योग्य टप्प्यावरती निर्धाव चेंडूने सुरुवात केली. टॉस जिंकून जबरदस्त बॉलिंग राहिले ती टीम डोनेवाडी या संघाची. अगदी दूरवरून एकाच विभागातून हे दोन संघ दाखल झाले त्या स्पर्धेत आणि एका संघाचा प्रवास इथेच थांबेल, एका संघाचा प्रवास पुढे जाईल या स्पर्धेत. आणखी एक धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये फिंगर रोल. रवी दोनही निर्धाव बॉल फेकण्यात त्याला यश आलंय. धावसंख्या आहे ती 8 वरती स्थिर. करंट रन रेट आपण पाहताय 3.43. अगदी धीम्या गतीने धावतो या मॅच मध्ये सेलू संघ. दोनही निर्धाव बॉल. तिसरा बॉल बॅकफुटला जाऊन डिफेन्स स्ट्रोक. चेंडू थोडा वेळ हवेमध्ये होता. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रन मिळते या बॉलवरती 1 ने धावसंख्या हलवार पद्धतीने पुढे जात असताना 9 धावा धावफलकावरती 5 गडी बाद. सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल या स्पर्धेमध्ये. 20 ते 25 धावा जमवण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे फलंदाजांना. याचाच विचार करत असताना एक सन्मानजनक लक्ष्याकडे वाटचाल करणं फार गरजेचं आहे सेलू टीमला. बॉल नंबर 4 आखूड टप्प्याचा बॉल. बॅटला स्पर्श करत बॉल यष्टीरक्षक डीएन यांच्या हातामध्ये विसावला जाईल बॉल. धक्का लागला आणखी. नऊ या धावसंख्येवरती 6 फलंदाज बाद. 4 बॉल मध्ये 1 धाव खर्च केले. जबरदस्त इकॉनॉमिकल स्पेल प्रत्येक गोलंदाज फेकतोय. स्लॉट मध्ये बॉल पुन्हा एकदा. एक टप्पा घेत डीप बॅकवर्ड पॉइंटच्या रिजन मध्ये. रन मिळते या बॉलवरती फक्त आणि फक्त 1. सिंगल न धावसंख्या रोटेट होते 10 धावा धावफलकावरती. रवीचं षटक आपण पाहताय जबरदस्त पद्धतीनं. 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलंय. मोठा फटका आघात करायचा होता बॉलवरती. निर्धाव चेंडूची सांगता होते. ऑफिशियल सांगत असताना ओव्हर कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 3.33 च्या सरासरीनं. 10 या धावसंख्येवरती 6 गडी बाद. धावा मिळत आहेत या बॉलवरती. रितेशचं षटक अंतिम आणि निर्णायक षटक. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्याच बॉल मध्ये आल्या 2 धावा. बॉल नंबर 2 शरीरभेदी बॉल. रनआउटची संधी आणि ते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद.
बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्रॉस द लाईनचा फटका खेचायचा होता. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा मेल जास्त काल झुललाच नाहीये या मॅचमध्ये. बॅटिंग करत असताना शेलू टीमचा आणि त्याच मदतीचा आपण विचार करत असताना धावफलकाचा आपण आलेख पाहत आहे. अगदी लो होत असताना 12 धावा धावफलकावरती. अक्रॉस द लाईनचा फटका यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट वेगानं स्क्वेअर लेगमध्ये सहजरित्या धावा मिळतील 2. चांगला बॅकअप. चौदा धावा धावफलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संत क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चांगला बॉल. एका बॉलचा खेळ बाकी आहे. 14 पर्यंत पोहोचलाय. शेलू संघ निराशाजनक बॅटिंग राहिले. टॉस जिंकून डोनेवाडी टीमनं आपलं काम मी तर म्हणेल पूर्ण केलं या मॅचमध्ये. पूर्वार्धाच्या खेळामध्ये एक पाऊल पुढे टाकलं या मॅचमध्ये. बॅटची लीडिंग एज एस्टनवरती जाऊन बॉल आदळलाय. विराजमान व्हा. आपलं देखील सहर्षमय स्वागत. नेक्स्ट मॅच सालोक आणि त्यांच्या विरोधात भानसोली. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यात या लगेच. आपण पाहतोय 15 धावांचं टार्गेट.
यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. प्रचंड मेहनत आमचे कॅमेरामॅन गेली 3 दिवस पुंडलिकजी शिंगोले, त्यानंतर आमच्या समवेत भानुदासजी रुठे, टिंकूजी लोभी, स्टार टेनिस वर्ल्ड या वाहिनीची संपूर्णपणे मेहनत या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. साथी स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे दादा यांची देखील प्रचंड मेहनत. त्यानंतर डीजे मास्टर रामदास दादा सवार हे स्वतः या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रचंड मेहनत घेत असताना आमचे ऑफिशियल सर्व पॅनल सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करून आपण जाऊया मॅचकडे. 15चं टार्गेट. धनंजय सलामीचं षटक घेऊन आलाय. स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय डीएन, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रतीक. पहिलाच बॉल दिशेमध्ये भरकटत असताना वाईट बॉल न केली सुरुवात. नेक्स्ट मॅच अंतिम कॉल. सालोक आणि त्यांच्या विरोधामध्ये भानसोली दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेच टॉस करण्यात या. वाईट बॉल. लोवर फुटत बॉल हलक्या हातानं गलीमध्ये बॉल चाललाय. 1 रन मिळालेल्या बॉलवरती 1 न धावसंख्या. पुढे जात असताना धावा आहेत धावफलकावरती 2. 1 बॉलचा खेळ संपलाय. 13ची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 23. ऑन स्ट्राइक. वेगवान बॉल निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावाच्या साह्यानं डॉट बॉल पर्सेंटेज फेकावे लागतील जास्तीत जास्त या मॅच मध्ये जीवित राहण्यासाठी शेलू संघाला. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय. काय बॉलिंग राहिले आजच्या दिवसामध्ये डोनेवाडी टीमची. 14 पर्यंत रोखलं. तिसरा बॉल फलंदाज होतोय बाद. सुरेशजी मुकणे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतो आणि त्यांच्या समूहात मिरकुडे साहेब, वसंतजी मिरकुडे साहेब यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय.
आदरणीय बालचंद्रजी जाधव भानसोळी यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय।